हॅलो फ्रेंड्स, रुईस किचनमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे। आज सुंदर एक मस्तपैकी एक वेगळी रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते। ड्रॅगन फ्रूटचं मॉकटेल खूप सुंदर सोपी कमीत कमी साहित्यामध्ये सेम अगदी रेस्टॉरंटमध्ये जशी मिळते तशा पद्धतीचं आपण हे मॉकटेल बघणार आहोत। चॅनलवर अजून नवीन आहे, चॅनल अजून सबस्क्राईब नाही केलं तर चॅनल लवकरात लवकर सबस्क्राईब करा। करूया आपल्या ड्रॅगन फ्रूटच्या मॉकटेलला सुरुवात। इथे अशा पद्धतीचे मी ड्रॅगन फ्रूट घेतलेला आहे, त्याचा आपण आधी 2 पार्ट करून घेऊया। खूप सिंपल सोपी घरगुती मस्तपैकी टेस्टी अशी आपली ही रेसिपी आहे। इथे मी ड्रॅगन फ्रूट जे घेतलेलं आहे ते आतून असं गुलाबी कलरचं घेतलेलं आहे, त्याने आपल्या मॉकटेलला छानपैकी कलर येईल आणि आपल्याला ह्यातला फक्त हा असा अर्धा पार्टच यूज करायचा आहे। अर्ध्या पार्टचंच मी मॉकटेल आता तुम्हाला बनवून दाखवते। खूप हेल्दी आणि टेस्टी असे आपले हे मॉकटेल आहे। ह्याचं वरचं कवर आहे ते अगदी इझिली निघतं, त्यामुळे असं कसं काढायचं वगैरे असे काही झंझट नाही, पटकन होणारी ही रेसिपी आहे। हे बघा अशा पद्धतीने पटकन असं आपण काढलेलं आहे, खूप छान कलर आहे। आता त्याचे एकदम छोटे छोटे आपण तुकडे करून घेऊया, एकदम बारीक छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत। हे बघा अशा पद्धतीने आपण हे त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत। आता ह्याच्यामध्ये मी 10-15 पुदिन्याची फ्रेश पुदिन्याची पानं टाकून घेते फ्लेवरसाठी, आणि अर्ध्या लिंबाचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत ते मी ह्याच्यामध्ये टाकून घेतलेले आहेत। आता आपण हे सगळं मस्तपैकी आपल्या स्मॅशरने स्मॅश करून घेऊया, जेणेकरून पुदिना, लिंबू आणि ड्रॅगन फ्रूटचा जे काही फ्लेवर्स आहेत ते सगळे एकमेकांमध्ये मिक्स व्हायला पाहिजेत। आपल्याला अगदी काय बारीक एकदम करायचं नाही, त्याचा काही रस काढायचा नाही आहे, जस्ट ते आपल्याला स्मॅश करून घ्यायचे, कारण का सगळे फ्लेवर्स सगळे एकमेकांमध्ये मिक्स झाले पाहिजेत। आता इथे असे मी 2 छानपैकी ग्लास घेतलेले आहेत, त्या ग्लासमध्ये आपण 2-2 चमचे आपल्या हे ड्रॅगन फ्रूटचा जो मिक्सचर बनवलेला होता तो आपण टाकून घेऊया। पटकन होणारी सोपी रेसिपी आणि खायला खूप टेस्टी अशी आहे। आता हे आपण सगळं टाकून घेतल्यानंतर सिंपलसा आपण एक स्प्राईट घ्यायचा आहे आणि तो ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे। थोडंसं मी आता ते ढवळून घेते। आता परत एकदा आपण थोडासा स्प्राईट टाकून आपले ग्लास हे भरून घेऊया। आता इथे माझ्याकडे अजून एक ड्रॅगन फ्रूट होतं की जे आतून व्हाईट कलरचं असतं, ते मी इथे घेतलेलं आहे आणि ते फक्त मी एक गार्निशिंगसाठी म्हणून जस्ट त्याचा यूज करणार आहे। त्याच्याशी टेस्टमध्ये काही फरक पडत नाही किंवा काही नाही, हे फक्त वरनं गार्निशिंग दिसायला खूप छान पडेल अशा याने म्हणून मी व्हाईट कलरचं ड्रॅगन फ्रूटसुद्धा घेतलेलं आहे आणि ते सुद्धा मी छोटे छोटे तुकडे करून त्याच्यावरती टाकून घेतलेलं आहे। आता इथे मी थोडासा अजून बर्फाचा थोडासा असा चुरा असा घेतलेला आहे, तो टाकून घेणार आहे की जेणेकरून आपलं मॉकटेल खूप छानपैकी थंड थंड अजून होईल। असं आपण ते थोडासा बर्फ टाकून घेतला आहे आणि थोडासा एक गार्निशिंगसाठी असं लिंबाचा आपण एक छोटासा असं स्लाइस लावून घेतलेला आहे। आणि अशा पद्धतीने छान सुंदर टेस्टी आपलं ड्रॅगन फ्रूटचं मॉकटेल हे तयार झालेलं आहे। आता ड्रॅगन फ्रूटचं सीझन पण आहे, भरपूर ड्रॅगन फ्रूट्स मार्केटमध्ये अवेलेबल आहेत, त्यामुळे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा। तुम्हीही नक्की ट्राय करा, तुमची कशी बनते तीही मला कमेंट्स करून सांगा। चला तर भेटूया अजून एका सुंदर अशा रेसिपीसोबत, तोपर्यंत आपलं हे मॉकटेल एन्जॉय करा।